अमरावतीच्या परतवाड्यातील लैंगिक शोषण प्रकरणात आतापर्यंत 6 जणांना अटक झाली। तर हे लव्ह जिहादचं रॅकेट असल्याचा आरोप भाजपच्या नेत्यांनी केला। तर दुसरीकडे मुख्य आरोपी तन्वीरच्या घरावर बुलडोजर चाललाय। पाहूया। हा बुलडोजर तरुणींचं लैंगिक शोषण करणारा परतवाड्याचा आरोपी मोहम्मद तन्वीरच्या घरावर चाललाय। तन्वीर राहत असलेल्या घराचा काही भाग अतिक्रमित असल्यानं नगर परिषदेनं घराचा जिना तोडला। अचलपूरच्या नगर परिषदेने अतिक्रमणाचा तपास केला आणि त्यानंतर बेकायदेशीर भागावर बुलडोजर चालवण्यात आला। आरोपी तन्वीरला पोलिसांनी गजाआड केलं असलं तरी हे लैंगिक शोषणाचं रॅकेट असल्याची शंका पोलिसांना आहे। मुख्यमंत्री फडणवीसांनीही या प्रकरणाची गंभीर दखल घेतली असून स्पेशल इन्व्हेस्टिगेशन टीमची स्थापना केली। परतवाड्यातील लैंगिक शोषण प्रकाराचा तपास 11 पोलीस अधिकारी आणि 36 अंमलदारांच्या भारी भक्कम टीमकडून केला जाणार आहे। सहाय्यक पोलीस अधीक्षक शुभम कुमार हे एसआयटीचे प्रमुख असतील। 150 पेक्षा जास्त व्हिडिओ व्हिज्युअल एक मुलांनी आमची मुलींसोबत अत्याचार करून त्याचे व्हिज्युअल काढले आणि ऑनलाईन व्हिडिओ सोशल मीडिया यूट्यूब सगळेच सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर त्यांनी व्हायरल केले। महिलांसोबत अत्याचार करायचा आणि ते महिला कोणाच्या बुरकेवाले नाही, आमची पोरी बुरकेवाल्यांचा एकही व्हिडिओ त्या 150 व्हिडिओमध्ये नाही आहे। एकही महिला त्यांची नाही आहे। महिला कोणाची आहे? आमच्या। आतापर्यंत 6 जणांना पोलिसांनी अटक केली। काही पैसे घेऊन मुख्य आरोपी मोहम्मद तन्वीरला रूम मिळवून दिली जायची। अमरावतीच्या कठोरा नाका परिसरात असलेल्या एका फ्लॅटवर तन्वीर तरुणींना घेऊन जायचा। अटकेत असलेलाच दुसरा आरोपी तन्वीरचे पीडित तरुणींसोबतचे व्हिडिओ शूट करायचा। आरोपी उझैर खानने तन्वीरकडचे अश्लील व्हिडिओ हे मोहम्मद सादिकला पाठवल्याची कबुली दिली। याच्या मुळाशी जाणं अतिशय आवश्यक आहे, कारण हा पोर्नोग्राफीचा धंदा आहे। हा ड्रग्ज आणि सेक्स रिलेटेड औषधाचं याच्यामध्ये हात आहे आणि रेती तस्कर गो तस्कर यांचा जो वर आलेला पैसा असतो ते सगळं याच्यामध्ये गुंतवतात। याच्यामध्ये लव जिहाद आहे, याच्यामध्ये धर्मांतर आहे आणि त्याच्यासोबतच ख्रिश्चन मुली आहेत, मातंग समाजाच्या मुलींनी बडनेरामध्ये आत्महत्या केलेली आहे आणि मुस्लिम मुलीसुद्धा आहे। तरुण तरुणींची संख्या ही 180हून अधिक असल्याचा आरोप भाजपचे खासदार अनिल बोंडेंचा आहे। धक्कादायक बाब म्हणजे तरुणींसोबतचे अश्लील व्हिडिओ परतवाडा आणि अमरावती सोशल मीडियावर व्हायरलही झालेत। तर कायदा सुव्यवस्थेवर टीका करतानाच काँग्रेसच्या नेत्या यशोमती ठाकूरांनी तरुणींवरही संताप व्यक्त केला। परतवाड्यासारख्या शहरामध्ये ह्या भानगडी होत आहेत, दिसत नाही। खुफिया करते काय? होम मिनिस्ट्रीचं धाक नाहीये। म्हणजे मुख्यमंत्र्यांनी त्यांचे सोर्सेस अजून वाढवण्याची गरज आहे। या कोणत्याही गोष्टीमध्ये धर्म आणण्यापेक्षा खऱ्या अर्थानं होम मिनिस्ट्रीनी त्या ठिकाणी लक्ष देऊन काम करण्याची गरज आहे, असं माझं मत आहे। मला तर राग त्या मुलींचा पण येतोय, त्या बायांचा पण येतोय की त्यांना अकला नाहीये, त्यांना समजत नाहीये काय होतंय ते, स्वतःचं संरक्षण करू शकत नाहीयेत। त्या अशा कशा म्हणजे हवी अशा कशा पडतात? काय अक्कल घाण ठेवलेले आहेत काय? आणि होम डिपार्टमेंट तर पूर्णपणे झोपलेला आहे, असं माझं मत आहे। दुर्दैव आहे आमचा देशाचा विरोधी पक्षाचा की वोट जिहादसाठी हे किती खाली जातात। एका बाजूला मुलींवर अत्याचार हे मुस्लिम माफिया बांगलादेशी करतात, दुसऱ्या बाजूला यशोमती ठाकूर काँग्रेस MIM सांगतायत त्या मुलींना कळत नव्हतं। मुलींचे पालक काय करत होते, हद करते। लैंगिक शोषण प्रकरणातला मुख्य आरोपी तन्वीर हा MIMचा कार्यकर्ता आहे। अचलपूर नगर परिषदेच्या निवडणुकीवेळी त्याला सोशल मीडिया प्रमुख म्हणून नेमलं होतं, पण त्याने पक्षाचं काम न केल्याने त्याला काढून टाकलं। तन्वीरचा आणि MIMचा संबंध नाही, असं MIMच्या जिल्हाध्यक्षांनी सांगितलंय। पूरे इलेक्शन के दरमियान में उसने पार्टी के लिए, पार्टी के उम्मीदवारों के लिए कोई सोशल एक्टिविटीज नहीं किया, इसलिए मतदान के फौरन बाद उसको पार्टी से निष्कासित कर दी गई थी। उसको लेटर दे दिया गया था और उसका पार्टी से कोई संबंध नहीं था। लैंगिक शोषणासह या प्रकरणाचा तपास लव्ह जिहादच्या अँगलनेही केला जाणार आहे। परतवाडा आणि अमरावतीत या घटनांमुळे चीड निर्माण झाली असून कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय। स्वप्नील उमपसह ब्युरो रिपोर्ट TV9 मराठी, अमरावती।
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.